मुलाचं ना काय चाललंय मला काही कळतच नाहीये. त्या मुलीच्या नादाला लागून स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतोय हा. छी, ही असली कामं करायची काही गरज आहे का? म्हणजे कामाला नावं ठेवत नाहीये मी, पण तरीही एका एवढ्या मोठ्या कंपनीचा CEO होता हा मुलगा आणि त्यांनी ही अशी कामं करावी हे बरोबर दिसतं का? बरं, त्या पारूची स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात हा स्वतःची स्वप्नही विसरायला लागलाय. स्वतःच्या कामाकडे सुद्धा दुर्लक्ष करायला लागलाय. आता कुठे त्याचं ड्रीम प्रोजेक्ट सुरू होतंय पण ते सगळं विसरून हा भांडी घासतोय. शी, आता ही क्लिप व्हायरल होणार, लोक नको नको ती चर्चा करणार. लोक म्हणणार की किर्लोस्करांना ही अशी कामं शोभतात का? आपल्या घराण्याला नावं ठेवणार आहेत आता लोक. नाही आई, असं काहीही होत नाहीये. अगं उलट लोक त्याचं कौतुक करतायत. म्हणजे हे बघ, या व्हिडिओ बद्दल बोलतेस तू, राईट? अगं ह्या व्हिडिओ खालच्या कमेंट्स तर बघ. हे बघ, लोक म्हणतात की किती चांगले संस्कार केलेत अहिल्यादेवींनी त्यांच्या मुलावर. आणि अजून काय की आदित्य किती डाऊन टू अर्थ आहे. एवढा मोठा बिझनेसमॅन असून सुद्धा त्याचे पाय जमिनीवर आहेत. आई, सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत ग. मला काय वाटतं माहिती आहे का, आपण ना चांगलं काम करत राहिलं पाहिजे. चांगुलपणा कधीच वाया जात नाही म्हणतात. आई, दादा आपलं नाव खराब नाही करत, उलट कमावतोय तो. सगळ्या लोकांसमोर एक आदर्श उभा करतोय. म्हणजे मला असं वाटतं ना की आपण दादाचा फक्त भांडी घासताना नाही तर एखादा स्वयंपाक करताना व्हिडिओ मुद्दाम व्हायरल करूया. म्हणजे पारू टिफिन सर्व्हिसेसची ग्रोथ ना अजून बूम होईल. काय दिशा, बरोबर ना? काय मस्त सुगंध येतोय ना. दादा, सगळं तर झालं, पण सुरणाची भाजी पारूच स्पेशल बनवते आणि ऑर्डर मधला सगळ्यात महत्वाचा मेनू सुरणाची भाजी आहे आणि आम्हाला कुणालाही तो बनवता येत नाही. काय? कोणालाच येत नाही? बनवता येतो पण पारू सारखं स्पेशल नाही बनवता येत. अरे मग आता काय करायचं? वो कहा है ना कि आलू गोभी मटर कुछ भी बनाने बोलो ना तो हम बना ही लेंगे. बाकी सूरन का होता है हमको तो पता ही नहीं है. ये सब नया है ना हमारे लिए. आदित्य दादा, कोणाला सुरणाची भाजी बनवता येत नाही, आता काय करायचं? मी पारूला फोन करतो, मी काहीतरी सोल्युशन देईल. हा आदित्य सर, काय झालं बोला. हॅलो हॅलो पारू, एक अडचण आली. आता काय झालं? अगं मेनू मधली ती मेन सुरणाची भाजी म्हणजे त्यांनी खास करून सांगितली होती तीच इथे कोणाला बनवता येत नाही. म्हणजे बनवता येते म्हणतात पण काम चलाव करतील पारू. पण त्यांनी तर खास ऑर्डर दिलेली आहे आणि ती जर नाही दिली तर. ह्यात तुमचं काही नाही चुकलंय, माझं चुकलंय. खरं तर मी जायच्या आधी तुम्हाला सांगून जायला पाहिजे होतं भाजी कशी बनवायची ते. देवा, आदित्य सर, माझ्या फोनची बॅटरी डाऊन होते, फोन कदाचित बंद होईल. सुरणाची भाजी कशी करायची मी कसं सांगू तुम्हाला पटापटा? मला परीक्षेला जायला बी उशीर होते, मला जावं लागेल. तू एक काम कर ना, तू आम्हाला 1 मिनिटात जरा सांगू शकते का रेसिपी? बरं ठीक आहे, मी सांगते. सगळ्यात आधी तू सांग. हा बोल बोल. अरे तेव्हा फोन बंद झाला. काय? हॅलो हॅलो हॅलो. आता काय करू मी? आदित्य सरना तिकडं माझी गरज असेल, तिकडं कुणालाच भाजी कशी करायची माहीत नाहीये. मला परीक्षेला जायला उशीर होतोय, परीक्षा पुढवून चालणार नाही, मला कळत नाही मी कॉल करू. तेव्हा मी परीक्षा चुकवून चालली नाही, मी निघते. हॅलो. काय झालं? 1 सेकंड थांब. अरे यार, तिचा फोन स्विच ऑफ झाला. शिट. अरे आता कशी करायची सुरणाची भाजी?
काय करू मी? काहीच कळत नाहीये मला. मी परीक्षेला आली आहे खरी, पण माझं सगळं लक्ष घरी आहे. काय करत असतील तिकडे सगळे? आदित्य सर काय करत असतील? त्यांना भाजी बनवायला जमली असेल का? त्यांनी हे काम कधीच केलं नाहीये. त्यांनी फोनवर मी त्यांना सांगितलं होतं भाजी कशी करायची, पण सांगता सांगता फोन बंद झाला. काय बी करू, मला आदित्य सरना फोन करायला पाहिजे ना. डबे वेळेत तिकडे पोहोचले पाहिजेत, ऑर्डर पूर्ण व्हायला पाहिजे. ताई, तुमच्याकडे फोन असेल तर देता का? मला अर्जंटमध्ये घरी फोन करायचा आहे. माझा फोन बंद झाला आहे. नाही ना ताई, ठीक. दादा, माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली आहे. मला अर्जंटमध्ये घरी फोन करायचा. तुमच्याकडे फोन असेल तर देता का प्लीज? बॅटरी डाऊन झाली. हे घ्या, हे पॉवर बँक आहे, याच्याने तुमची नक्कीच मदत होईल. थँक्यू. देवा, लवकरात लवकर फोन चालू होऊ दे, म्हणजे मला आदित्य सरांना फोन करून सांगता येईल भाजी कशी बनवायची ते, आणि ऑर्डर बी पूर्ण करता येईल. अब का हुई? ये सुरनवा की सब्जी तो हम सबके केहू के भी बनावे ना आवेला। ये पारो भौजी के नंबर भी ना ही लागत बा। और ये सुरनवा की सब्जी हमन में से केहू के भी बनावे ना आवेला। और एकर सब्जी तो पारो भाभी के खूब अच्छे से बना लेलिन ना। अब का होई, हमके भी ना आवेला। हो ना, खूप टेन्शन आलंय. आता काय होणार काही समजतच नाहीये. ही भाजी पारूच बनवू शकते. काय करायचं? आपली ऑर्डर कशी पूर्ण होणार आता? प्रीतम, आपल्याकडे एकच ऑप्शन आहे. क्लायंटला फोन कर आणि त्यांना सांग की आम्हाला सुरणाची भाजी बनवायला जमत नाहीये, तुम्ही दुसरा कुठला तरी पर्याय सांगा, ती भाजी आम्ही बनवतो आणि तुमच्याकडे पाठवतो. हं? बरोबर बोलता तुम्ही बाबा. असं नाही की आपण प्रयत्नच केला नाही, पण जर आपल्याला जमलंच नाही तर उगाच काहीतरीच देण्यापेक्षा खरं बोललेलं बरं ना. फोन कर. हा, दादा आल्यावर करेल ना. फोन कर ना, ऐक माझं. म्हणत आहे त्यांचा नंबर द्या ना.